जरा उशीरच झाला बरं का. बरं बरं, या या बसा. चला, मी कुठे बसू? अहो काय सांगू, 7 नवऱ्यांना मी रंग लावून आले, म्हणजे मेहंदीचा रंग लावून आले हो. 7 नवऱ्या 7. आता तुम्ही 8वी. आता तुम्हाला 8वा रंग. या या, कुठे बसायचं? मग काय ताई, उद्या साखरपुडा? हां मग थांबा हे घ्या. ह्यातनं डिझाईन सिलेक्ट करा, कुठली डिझाईन काढायची तुम्हाला. हे घ्या. बापरे, तुमच्याकडे 2 फोन? प्रोफेशनल मेहंदीवाली आहे मी. नाव माहित नाही? इंस्टावर चेक करा, मेंटल मेहंदीवाली. अहो मेंटल मेहंदीवाली म्हणजे तशी मेंटल नाही, मेनी टॅलेंटेड मेहंदीवाली. काय तुम्ही पण करा करा, इंस्टावर टाका. राजू पहिला हे करा, सिलेक्ट करा डिझाईन, कुठली पाहिजे तुम्हाला बघू. ही बघा, छान वाटते. ती नको थोडंसं मला त्रास आहे ना, सर्दी खोकल्याचं, एलर्जी होते मला वासाची. सगळी फुलं बिलं असं तुमचं ते लग्नाचं चालले ना, त्या सगळ्या वासाचं, कारण माझं लग्न नाही ना झालं अजून, म्हणून मला एलर्जी होते. बघू जरा. ही नको, ही तुमच्या हाताला बरी दिसत नाही. ही बघा, ही तर लई छान वाटायली. ही जरा जास्तच मोठी वाटायली. नाही त्याचं जरा कसं, जरा खूपच वेळ लागेल, मग तुम्हाला कंटाळा येईल. बरं ठीक आहे, थांबा जरा. अहो मग मला विचारतेच कशाला, तुमच्याच मनाने काढा मी की. माझ्याच पसंतीने प्रत्येकाला मेहंदी काढते, कारण का प्रत्येकाचं ऐकत बसलं तर मला हिथंच रात्र होणार नाही का. कस्टमर मी कसं जाणार घ्यायला, द्यायला आणा. आणि मी पहिलाच सांगते, मेहंदी काढायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगते, जर का मेहंदी काढताना हात हलवला बिलवला, असा वाकडा तिकडा केला, मुंग्या आल्यात असं जर म्हटला, मी मेहंदी काढायचं सोडून देणार. म्हणजे मला नाही काम असतात, टाइमपास करायला मला वेळ नाही आहे. हां, आणि जर का तुम्हाला रेस्ट घ्यायची असेल, 5 मिनिटं माझा हात दुखायला आहे, माझ्या हाताला मुंगी आल्या अमकं तमकं, तर 200 रुपये वाढवून घेणार. अहो हो, असं आम्हाला करावं लागतं, कारण मी मेंटल मेहंदीवाली, प्रोफेशनल मेहंदीवाली आहे ना, प्रोफेशनल. अहो तुम्ही बसा ना ताई. अहो मी बसत नाही हो, तुम्हाला मगाचीच सांगितलं. इथं सोफा पडल्या तर इथं बसले असते ना मी. बसून मेहंदी मी काढत नाही, मी उभारून अशी एका सेकंदात मेहंदी काढून मी निघून जाते. अहो किती कस्टमर आहेत माझ्यासाठी, लाईन लागलेले आहेत मेहंदी काढायला. कुठून आले माहिती मी? दिल्लीवरून आले परवा दिवशी. हां 1 मिनिट थांबा, कॉल घेऊ. हां हॅलो. हॅलो मॅडम, मेहंदी काढताना थोडा घोळच झाला. हाताची मेहंदी पायावर काढली आणि पायाची मेहंदी हातावर काढली. मग एक होय हो. आता पाय तोडून हातावर लावा आणि हात तोडून पायावर लावा. चेष्टाच करायला मी पण. हो, लक्ष कुठं होतं तुमचं? मी तुम्हाला ह्याच्यासाठी ट्रेनिंग दिली आहे काय? आता पुसून काढा सगळी मेहंदी, काय वतून काढा त्याच्यावर आणि पुसून काढा मेहंदी, आणि परत दुसरी काढा. आलेच मी 1 तासात तिकडे पोचते. ताई धरा तुम्ही इकडे या, कुठला कोण पाहिजे ह्यातनं सिलेक्ट करा. अहो कोणसारखे कोण असतात, पण कोणमध्ये पण फरक आहे तुम्हाला सांगते. हा कोण दिल्लीचा आहे, दिल्लीवरनं मागवलाय. ह्याचा रंग असा असतोय ना की बास रे बास. हा दुसरा कोण, हा जयपूरचा कोण आहे, जयपूरवरनं आणलाय. ह्या कोणसाठी मला अक्षरशः 50 ते 60 कस्टमर रोज आहेत. आणि हा तिसरा कोण, हा मुंबईवरून आणलाय, आणि हा संपलाय. मुंबईवरून आले म्हणजे मी आत्ता परवा म्हणतात, परवा दिल्लीला होते, आत्ता एक जस्ट सकाळी मी उतरले. हा रात्री वापरलेला मुंबईचा फोन आहे. हा कोण सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे इंस्टाग्रामवरती, कारण ह्या कोणनी मेहंदी काढली की दुसऱ्या मिनिटाला धुवून टाकायची, हात निसती लाल भडक. तिन्हीपैकी तुम्हाला कुठला कोण पाहिजे सिलेक्ट करा पटकन. हां जयपूरचा चालते, चला हात दाखवा, पटपट हात दाखवा. अहो सरळ करा हात. तुम्हाला मगाशीच सांगितलं ना मी, मगाशीच सांगितलं की हात वाकडा करायचा नाही. मी हात वाकडा केला की 200 रुपये परत चार्ज लावते. हात सरळ करा. मग काय म्हणता ताई? अहो हात सरळ ठेवा ना, हात वाकडा करू नका हो. मग काय लव्ह मॅरेज वाटतं? अहो तुम्हाला कसं कळलं? कसं कळालं? आत्तापर्यंत जवळजवळ 1 लाख लग्न लावलेत मीच, म्हणजे मेहंदी काढल्या नवऱ्यांना मी, नवरीला. तर मला त्यांच्या थोबाडावरच कळत, घरातल्यांच्या आणि नवरीच्या, की बाबा कुणाचं काय चाललंय. इथं तुमचं लव्हच मॅरेज आहे का नाही?
कसं ओळखलं? नवऱ्याकडची थोडं, पाहुण्यांची आणि तुमच्याकडची. हां तर बघून पण बघू तरी नवरा कसा आहे. बघू बघू बघू. हा बघा फोन ठेवू देण्यात आणि तुमचा मोबाईल काढा. अगं बाई, हा तर माझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड होता. आई मला लग्न नाही करायचं, लग्न मोडून टाक, मला नाही करायचं लग्न. अहो मेहंदी काढून घ्या, नंतर तुमचं काय करायचं ते करा, पण पहिलं मेहंदी काढून घ्या. अहो माझं तर नुकसान करायला लागलंय तुम्ही. अहो मेहंदी काढून घ्या, माझे पैसे भागवा आणि नंतर तुमचं मोडून टाका. अहो थांबा थांबा. बरं घसा सुकून गेलाय, ताई काही सरबत, चहा, पाणी, लिंबू सरबत काय जर असलं तर द्या. द्या पिते जरा. आणि जरा थंडगार होते, सकाळपासून धावपळ करून करून कंटाळा आलाय. बरं ती मी मेहंदी दाखवले ना, ती मागून पुढून काढायला, हाताच्या मागून पुढून 7,500 रुपये घेणार मी. त्याच्यापेक्षा 1 रुपये कमी जास्त नाही. हो ती खालची बावबी 500 रुपये घेते आणि तुम्ही 7,000 सांगायले. मला कशाला बोलवलं मग? इंस्टाग्रामवर शोधून मला बोलवलायचा तुम्ही. आणि नाही 7,000 रुपयाच्या वर खाली. बरं जाऊ द्या, पहिले हे करायला लागलं म्हणून तुम्ही आपलं आहे म्हणून तुम्हाला सांगाले 500 रुपयामध्ये काढून देते. आणा गपचूप 500 रुपये द्या, काढून देते. अगं बाई लई झिकझिक करतात बाबा कस्टमर. तुम्हाला सांगतो मेहंदी काढणं अजिबात सोपं नाही बरं का. पाठीचा कणा आणि पाठीचा काय म्हणतात ते मणका झिजून जातोय. अख्खा दिवसभर अशा मेहंद्या काढते ना मी. चला झाली मेहंदी काढून. काय होता ही तुमचा हात होता का हातोडा होता? कसला काय हात मोठा आहे? सप्ता सपाना मेहंदी काढून. नाही मी कुठला कोर्स बीस केला नाही. मी स्वतः इंस्टाग्रामवरती शिकले मेहंदी काढायला. मोबाईलवर यूट्यूबवर सगळं बघून शिकले. एवढी टॅलेंटेड आहे मी. हां उगाचच नाही, मेंटल मेहंदीवाली म्हणजे टॅलेंटेड मेहंदीवाली. हां चला बाय.